76 वर्षांपासून दुर्लक्षित रस्ता, ग्रामस्थ संतप्त। नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुक पिपरान खोचापाडा रस्त्याची दयनीय अवस्था। लोकसेवा न्यूज 24 तास प्रतिनिधी। नवापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत करंजी बुद्रुक येथील वार्ड क्रमांक 1 पिपरान खोचापाडा ते करंजी या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून देशाला स्वतंत्रता मिळून 76 वर्षे उलटली तरीही या रस्त्याचे विकास काम केवळ स्वर्गीय जान सेठ यांच्या कारकिर्दीत एकदाच खडीकरण झाल्यापासून आजतागायत पूर्णतः दुर्लक्षित आहे। या मार्गावरून खोचपाडा येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व करंजी येथील माध्यमिक शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी दररोज ये-जा करतात। पावसाळ्यात तर परिस्थिती इतकी बिकट होते की शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोहोचणेही अशक्य होऊन जाते। याच रस्त्यालगत अनेक शेतकऱ्यांची शेती असून त्यांना रोज आपल्या शेतीमालाची वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। या रस्त्यावर अनेक घरं व कुटुंब वसलेली असून एखाद्या वेळेस गंभीर पेशंटला रुग्णालयात घेऊन जाणे अशक्यप्राय होते। यामुळे धडगाव सारखी आपत्तिजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते। या रस्त्याबाबत अनेक वेळा माननीय आमदार, खासदार, तहसीलदार, बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत। मात्र प्रत्येक यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। ग्रामपंचायत म्हणते की हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो, त्यामुळे त्यांनीच काम करावे अशा भूमिका घेतल्या जात आहेत। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल। लोकसेवा न्यूज 24 तास। आम्हाला 7 जणांसाठी येण्यासाठी खूप त्रास होतो, लवकर रस्त्याची दुरुस्ती करा। मी ज्या ठिकाणी उभा आहे हे ग्रुप ग्रामपंचायत करंजी बुद्रुक अंतर्गत खोचापाडा। या खोचापाडामध्ये गेल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाले। या 76 वर्षात या खोचापाड्यातील लोकांना साधा रस्ता सुद्धा नाही। तुम्ही बघतायत पूर्ण मी हे रेकॉर्डिंग केलं आहे, पायी चालणं मुश्किल झालेलं आहे। एक जसं सातपुड्यामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या नवापूर तालुक्यात करंजी सारख्या गावात जर होत असेल तर इथले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत आणि आमदार आणि टॉप 10 खासदार आणि संसदरत्न खासदार हे काय करतायत? आदिवासींच्या विकासासाठी इतका कोट्यवधी रुपये येतो तो जातो कुठे? रस्त्यांसाठी कोट्यवधी पैसा आलेला आहे आणि ते नुसते कागदावर रस्ते दाखवले जात आहेत, पण प्रत्यक्ष रस्ता हा आदिवासींना भेटत नाही। एका बाजूला परिवहन जे मंत्री आहेत ते म्हणतायत की भारतामध्ये अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते आहेत, मग हा गुळगुळीत रस्ता का? सबका साथ सबका विकास कोणाचा? असे देण कुणाचे? आणि आता बीजेपी सरकार म्हणते की अमृतकाल चालू आहे, मग तो अमृतकाल कुठे गेला? या आदिवासींचा अमृतकाल नाही का? तर मी प्रशासनाला विनंती करतोय की स्वातंत्र्य मिळून हे 76 वर्ष झाले, 76 वर्षात सुद्धा खोचापाड्यातील लोक हे या रस्त्याला येण्यासाठी अडचण निर्माण होते। शाळेतील विद्यार्थी रोज नाही या रस्त्याने येतात जातात, त्यांना त्रास होतोय। जर जास्त पाऊस सुरू झाला तर विद्यार्थ्यांची शाळा बुडते। तसंच शेतकरी आपला माल हा बाजारामध्ये घेऊन जाण्यासाठी तो अडचणीत सापडलेला आहे। त्याच्यानंतर एखादा पेशंट जर जास्त सिरियस राहिला तर त्याला सातपुड्यामध्ये जसं झळी घेऊन जातात ती परिस्थिती या खोचापाड्यातील लोकांना अनुभवला येते। म्हणून मी प्रशासनाला एवढीच विनंती करतोय की बुवा ताबडतोब या रस्त्याची दखल घेण्यात यावी आणि रस्ता तयार करून द्यावा, अन्यथा खोचापाड्यातील ग्रामस्थ आणि ग्रुप ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ हे तीव्र आंदोलन छेडतील असं मी आपल्याला आज ठणकावून सांगत आहे।